तर 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्या तब्बल 69. तर अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर मुंबईचा वीरेंद्र सेहवाग, अर्थातच निलेश खेळतोय. तर नॉन स्ट्रायकरकडे जयेश शेवटचं हाणामारीचं दिवाणीचं षटक घेऊन येतो गोलंदाज सिद्धेश कडू. बघायचं कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी इथे मात्र करण्याची खूप गरज आहे. बघायचं कशा प्रकारचा खेळ या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतो. तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतले, कारण ज्या वेळेस तुम्हाला जीवदान मिळतं त्याचा फायदा उठवणं गरजेचं असतं आणि तो फायदा मात्र उठवलाय निलेशने. गोलंदाज सज्ज पुढचा चेंडू आहे षटकातला. इथे मात्र पहिला चेंडू सीमा रेषे पार. ब्रँडेड हिट षटकार. डीजे आखूड पद्धतीचा चेंडू होता. मेजवानी होती आणि मेजवानीला कबूल केलं फलंदाजाने. चेंडू सीमारेच्या बाहेर ढकलला. 6 धावांसाठी ब्रँडेड हिट. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 75. 75 80 धावांचा उच्चांक इथे मात्र मोडीत नक्कीच निघेल, कारण फलंदाजी तुम्ही पाहताय पहिल्या चेंडूवर विकेट गेलाय. 6 धावांचा लांबचा षटकार. इथे मात्र फुल टॉस तुम्ही जर टाकाल तर तो चेंडू मात्र सीमा रेषे पार. ब्रँडेड हिट षटकार. तर निलेश खेळतोय वैयक्तिक 70 धावांवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 81. उच्चांक या स्पर्धेत इथे झालाय आणि तो केलाय नक्कीच ऐरोली संघाने. तर बरेचसे प्रेक्षक सांगतात या गोलंदाजाला 6 चेंडू 6 षटकार फलंदाज मारू शकतो. 2 षटकार लगावलेत. कालचं चित्र जर तुम्ही बघितलं असेल स्वरूपने 4 चेंडू 4 षटकार लगावले होते. आज बघायचं काय घडतंय. पहिल्या 2 चेंडूवर 2 लांबण्याचे षटकार लगावलेत. अशाच प्रकारचे 6 चेंडू 6 षटकार स्टुअर्ट बॉर्डला लगावले होते युवराज सिंगने. इथे मात्र खेळ रंगतोय एरोली वर्सेस नेरुळ. तिसरा चेंडू षटकात टाकण्यासाठी. इथे मात्र मोठा फटका. तिसरा षटकार. बिग 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 हिट षटकार. डीजे धन्यवाद डीजे. तर 76 धावांवरती खेळतोय फलंदाज निलेश. उस्मान पटेलने षटक तिथे ठोकलं होतं. मला वाटतं या मैदानावर शतक ठोकतोय की काय असा प्रश्न मात्र तमाम प्रेक्षकांच्या मनात आहे. धावसंख्या 76. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवर 3 षटकार लगावलेत. धावसंख्या 87. 87 धावा धाव फलकावर लागल्या. 76 वर खेळतोय फलंदाज निलेश. 3 चेंडू 3 षटकार. चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. इथे मात्र चौथ्या चेंडूवर 4था षटकार. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 93. 2 चेंडू 2 षटकार जर इथे लगावले तर युवराज सिंगच्या रेकॉर्डची बराबरी होईल, कारण उस्मान पटेलने 6 चेंडू 6 षटकार मारलेत. त्यानंतर मिथुन मडवीने 6 चेंडू 6 षटकार मारले. तिथे मात्र 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम होतोय का? 4 चेंडू 4 षटकार काल देखील स्वरूपने मारले होते. आज मात्र निलेश देखील त्याच मुक्कामपर्यंत येऊन पोहोचलाय, परंतु 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहायचं 6 चेंडू 6 षटकार पाहायला मिळतात का? तर मागच्या 2 सामन्यामध्ये गोलंदाज होता निलेश, परंतु आता मात्र गोलंदाज बदललाय आणि कुठेतरी मागणा ठरतोय. इथे मात्र 5वा. टाळ्या वाजून स्वागत करा. 5वा षटकार आहे. धन्यवाद डीजे. तमाम प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या वाजून स्वागत करा. 5 चेंडूत 5 षटकार. 6वा षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय की काय असा प्रश्न मात्र तमाम प्रेक्षकांच्या मनात आहे. 5 चेंडू मध्ये
5 षटकार जे आयोजक संयोजक जे इथे बसले ते सांगतात मारेल हा षटकार देखील रेकॉर्ड विनंती करतोय प्रेक्षकांना विनंती टाळ्या वाजून स्वागत करा या शेवटच्या चेंडूचा षटकार की निर्धाव पाहायचंय 5 षटकार लगावलेत गोलंदाज निलेशने शेवटचा चेंडू इथे मात्र पंचाने कळवले नो बॉल आणि धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 100 धावा धावफलकावर लागल्यात एक चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकार इथे लगावला जातोय का धाव संख्या जाऊन पोहोचते 100 नंबर हा धावफलकावर लागलाय तर 100 ची पार्टनरशिप नवी टेनिस क्रिकेट जगतातली सर्वात मोठी पार्टनरशिप देखील आज इथे होते 100 धावांची आगळी वेगळी स्पर्धा आगरी कोळी चषक 2017 धाव संख्या 100 तर गोलंदाज पण एकदा सज्ज होतो ज्यावेळेस स्टुअर्ट बॉर्डला 6 चेंडू 6 षटकार युवराज सिंगने लगावले होते 2-3 दिवस झोप आली नव्हती गोलंदाज स्टुअर्ट बॉर्डला इथे मात्र एक चेंडू शिल्लक आहे आणि हा षटकार टाळ्या वाजून स्वागत करा प्रेक्षकांनी उभा राहून टाळ्या वाजवायच्या त्या खेळाडूसाठी सुरेख खेळी अप्रतिम खेळी 6 चेंडू मध्ये 6 षटकार तर विनंती करतोय निलेश व्यासपीठावर यायचं ऑरेंज कॅप आपल्याला दिली जाईल इतकं कौतुक निलेश करावं तितकं कमी 6 चेंडू 6 षटकार लगावले कौतुक करावं लागेल या निलेशचं व्यासपीठावर यायचं निलेश आपल्याला ऑरेंज कॅप इथे दिली जाईल वैयक्तिक 94 धावांवरती खेळला वैयक्तिक 94 धावा काढल्यात आणि संघ 107 विन कॅप घेण्यासाठी या निलेश कॅप घेण्यासाठी वेल प्लेट निलेश 6 चेंडूंमध्ये 6 षटकार तुफानी आतिषबाजी जे काम पूर्णपणे आपण जर इंटरनॅशनल क्रिकेट बघितलं रवी शास्त्रीने केलं जे काम युवराज सिंगने केलं जे काम हर्षल गिब्सने केलं रायगड क्रिकेटमध्ये जे काम उस्मान पटेलने केलं नवी टेनिस क्रिकेटमध्ये जे काम मिथुनने केलं ते काम मात्र आज इथे बजावतोय 6 चेंडूंमध्ये 6 बिग 6 षटकार लगावले तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली 6 चेंडू 36 धावा होतात तर 37 केल्यात जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा सुरेख फटकेबाजी तर सी बॉयज कडून रोख रुपये 5000 देखील इथे देण्यात येतील तर व्यासपीठावर या मान्यवरांना विनंती करतो रोख रुपये 5000 सी बॉयज यांच्या माध्यमातून इथे देण्यात येतील सन्मान्य मान्यवर आपल्या शुभ हस्ते रोख रुपये 5000 देखील इथे देऊ करायचे तर जोरदार टाळ्या वाजवा सी बॉयज यांच्याकडून रोख रुपये 5000 आणि इथे ऑरेंज कॅप देण्यात येईल वेल प्लेट नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग हे नाव मात्र खऱ्या अर्थाने गाजवतोय 6 चेंडू 7 षटकार इथे लगावलेत वेल प्लेट निलेश तर ऐरोली कोळीवाडा संघाच्या सर्वच संघातर्फे इथे रोख रुपये 1000 इथे देण्यात येतील व्यासपीठावरती या ऐरोली कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून देखील रोख रुपये 1000 इथे देण्यात येतील विनंती करतोय निलेश 5000 आणि हे 1000 रोख रुपये 6000 या मंचावर इथे दिले जातात सी बॉयज कडून रोख रुपये जोरदार टाळ्या वाजवा अविस्मरणीय खेळ या मैदानावर खेळाडू साकारली कौतुक करावं लागेल निलेश तर सुवर्ण अक्षरामध्ये 6 चेंडू मध्ये 6 षटकार इथे दाखल होतील तर सामना इथे चालू करा
विजय म्हात्रे नेरुळ गाव यांच्या माध्यमातून देखील रोख रुपये 500 ते आलेत फलंदाजासाठी. किती प्रेम आहे बघा. नेरुळ संघाचे जरी असले निलेश भोईर तर देखील चांगल्या क्रिकेट खेळाडूला इथे पैसे नक्कीच दिले जातील. तर विनंती निलेश, हा सामना झाल्यानंतर यायचा आपला रोख रुपये 500 रुपये पारितोषिक घेऊन जा. नेरुळ विजय म्हात्रे याचं खरंच मनापासून कौतुक करतोय. संघ जरी नेरुळचा खेळत असला तरी देखील चांगल्या क्रिकेटचा विजय इथे नक्कीच होतोय. कौतुक करावं लागेल सन्माननीय विजय म्हात्रे यांचा. नेरुळ वरून ते सामना पाहण्यासाठी आलेत आणि ऐरोली संघाच्या फलंदाजाला मात्र रोख रुपये 500 देऊन गेलेत. खरंच साहेब आपल्यासारखे क्रिकेटचे दर्दी नक्कीच क्रिकेटचा दर्जा इथे मात्र उंचावतायत. तर सामना इथे चालू होतोय. विजय म्हात्रे नेरुळ यांच्या माध्यमातून देखील रोख रुपये 500 निलेश साठी पारितोषिक आलंय. 6 चेंडूंमध्ये 6 उत्तुंग षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले आणि विजेंद्र एका झेलची किंमत काय असते ती आज मात्र नक्कीच कळाली असेल नेरुळ संघाला. कारण झेल जर पहिल्या चेंडूवर टिपला असतं तर कदाचित इतका रेकॉर्ड झाला नसता. परंतु कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे. पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. झेल सुटला आणि त्या अंक तुम्ही पाहू शकाल. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 106 आणि 107 धावांचं टार्गेट आहे. विश्वाससाठी सुवर्ण संधी. विश्वासने जर अर्धशतक झळकावलं तर विजेंद्र उर्फ तारे याच्या माध्यमातून रोख रुपये 2000 इथे देण्यात येतील. तर बक्षिसांची खैरास, पैशाची उधळण आपण पाहतोय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट छोटं किंवा कुठलंही टार्गेट मोठं नसतं. करण्याची क्षमता जर तुमच्या मनगटामध्ये असेल तर ते टार्गेट पूर्ण होऊ शकतं. पहिला चेंडू प्रीतम, इथे मात्र सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळत घेतोय. निर्धाव चेंडूची साधता इथे मात्र पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल निलेश. अफलातून खेळी साकारली. अर्ध शतकापासून फक्त आणि फक्त शतकापासून फक्त 6 धावा वंचित राहिला. अन्यथा दुसरा देखील रेकॉर्ड इथे झाला असता. एक चेंडू जर कदाचित त्याला जास्त भेटला असता तर ते देखील मारले असते. तर नो बॉलला मारला असता तर झाले असते असं प्रेक्षक कळवतात. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये होत असतं. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडणार का? नक्कीच पडत नाही. हातातून झेल सुटतोय.